राम राम मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. कसा वाटतोय माझा आजचा लुक? थोडासा जुन्या साडीला कॉकटेल केलं आहे बरं. कसं वाटतंय? काहीतरी वेगळं करायचं. आणि चला, आज आम्ही गेलो सगळे मस्त व्यवसायाला. संध्याकाळचा टाईम होता त्यामुळे अंधार पडला होता, आम्हाला काही फारसे फोटोज क्लिक नाही करता आले, पण ठीक आहे, चला चालायचंच. किती छान वाटतं ना, आपण सगळ्या मैत्रिणी एकत्र येतो, सणसूद साजरे करतो, त्यानिमित्तानं आपल्या स्वतःला वेळही देतो, वेगवेगळ्या साड्यांचे पॅटर्न नवऱ्याच्या मागे लागून पैसे घेतो, खरेदी करतो. सॉरी, काय चुकलं असेल तर. हे बघा, पण तुम्हाला खरं सांगू का, आत्ताच्या पिढीला खरं तर मोठ्या माणसांची म्हणजे वयस्कर माणसं आपल्यासोबत पाहिजे. कारण कसं होतं, काही गोष्टी आपल्याला कामामुळं नाही जमत, पण ते आपल्यासोबत असले ना तर आपल्याला सांगतात, शिकवतात. काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, ते त्यातून आपल्याला समजतं की कसं व्यवसायाचं आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे. आणि आम्ही आमचं चाललं होतं, चला व्हिडिओ घेत होतो, फोटो काढत होतो. लहानपणी खूप मजा यायची ज्यावेळेस मी मम्मीसोबत जायचे एकत्र व्यवसायाला. तिकडे वेगवेगळे आम्ही बोरं खायचो, शेंगा असायच्या भुईमुगाच्या, त्या पण खायचो. ते लहानपणीचे दिवस आठवतात आणि सगळ्या गोष्टी समजतात कसं आहे काय आहे. खरंच हळूहळू ह्या गोष्टी विसरायला होतात, परंतु त्यानिमित्ताने का होईना, व्हिडिओच्या निमित्ताने का होईना एकत्र येतात, मजा करतात. ते आधी मग आपण परत एक काढूया. ते गुडघे गोड गोड. आता एक मिनिट, आता मी सगळ्यांचे काढते. चलो बात करना है। क्या बनाते वाले के बाद भूल जाते क्या पड़ा उसके बात कर रहे हैं। कैमरा लगाया तो कुछ बोलेंगे ही नहीं। हा छोटासा व्हिडिओ केला, म्हणलं चला सगळ्यांची बडबड 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 सेव्ह करून टाकू. आता 15 दिवस पुढचे नुसत्या साड्या, कपडे सगळं व्यवस्थित कपाटातलं सगळं बाहेर काढणार आणि परत आतमध्ये ठेवायचं. तोच उद्योग आहे सगळ्या बायकांना. चला, हळदी कुंकाच्या निमित्ताने एकत्र मैत्रिणी येतात, 4 गोष्टी दुःखाच्या विसरायला होतात, नव्यानं काहीतरी शिकायला मिळतं आणि एकत्र जमून थोडंसं दुःख विसरायला होतं. छान वाटतं ना. चला, तुम्ही पण असे व्हिडिओ, असे फोटो सेव्ह करत जा, जेणेकरून तुम्हालाही छान वाटेल. आणि आजूबाजूच्या मैत्रिणींकडे गेल्यानंतर वाणची व्हरायटी लक्षात येते, कसा वाण आहे काय आहे. हे आता मी घरी आले, म्हणलं चला थोडेसे व्हिडिओ घेऊया. इंस्टाग्रामवरती माझा हा नक्की व्हिडिओ बघा. संक्रांतीला खरं तर काळी साडी खूप फेमस आहे सध्या. म्हणलं चला काळी साडी घालूया. इकडे पण मी व्हिडिओज करत होते. हा जो ब्लाऊजचा पॅटर्न आहे तर तो मला खूप आवडतो. त्याच्यासाठी मी खूप विचार करून तो ब्लाऊज शिवला होता आणि तुम्हीसुद्धा हे पॅटर्न फॉलो करू शकता, कारण हे खूप वेगळं, डिसेंट आणि तुम्हाला एक भारी टचअप देणारं आहे. म्हटलं चला व्हिडिओ करून घेऊया. आणि तुम्हीसुद्धा तयार झाल्यानंतर 4-5 व्हिडिओ काढूनच टाका, कारण आपण परत तो अवतार होतो, तेच घरातले कपडे, तेच बचका अवतार. थोडंसं स्वतःला सेव्ह करत राहा, छान छान गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हा, छान छान गोष्टीचा छंद बाळगा आणि थोडेफार चांगल्या गोष्टी करा. मी तर म्हणते ठीक आहे, त्यानिमित्तानं आपलं वय वाढते हे तरी लक्षात येतं आहे आपल्याला. चला बाय.